फरक भागिले खरेदीपेक्षा गुणिले 100 हा एक आपला फॉर्म्युला जेव्हा किंमत दिलेली असते. पण समजा तुम्हाला आयुष्यात कोणी किंमत नाही दिली, तर समजा आपल्याला किंमतच दिली नाही कोणी आयुष्यामध्ये, तर आपण काय करायचं, फॉर्म्युला बदलायचा. ठीक आहे, फॉर्म्युला बदला, फॉर्म्युलाचा बदल. आता हा फॉर्म्युला जो सध्या दिसतोय आपल्या समोर, त्यात किंमत दिली असेल तर ते ऍप्लिकेबल आहे. शेकडा नफा किंवा तोटा, उदाहरण तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला असं म्हटलं की 130 रुपयाची वस्तू समजा आपण ना 150 रुपयाला विकली, काय होईल विषयामध्ये? डिवाइड होईल असं देऊ का? चला सोपं, डिवाइड होऊन असं देतो तुम्हाला. 120 रुपयाची वस्तू 150 ला विकली, खरेदी किंमत किती आहे? 120, विक्री किती आहे? 150. तर ह्यात नफा झाला. तर नफा, शेकडा नफा कसा काढायचा? दोघातला फरक घ्यायचा. दोघातला फरक सांगा कितीचा आहे? 30चा. जुनी किंमत किती? खरेदी किंमत 120 गुणिले किती? 100. बस एवढं सॉल्व्ह करायचं. 0 0 गेला, 3 1 3, 3 12, 4 1 4, 4 2 8, 4 5 20, 25%. हे बेसिक आहे, करेक्ट आहे की नाही? पण आत्ताच्या गणितामध्ये तुम्हाला लोकांना किंमत दिलेली नाही, त्याने वस्तूची संख्या दिलेली आहे. त्याने सांगितलंय 13 वस्तूंची खरेदी किंमत 11 वस्तूंच्या विक्री किमती इतकी आहे. काय सांगितलं बाबांनो? पुन्हा 13 वस्तूंची खरेदी किंमत ही 11 वस्तूंच्या विक्री किमती आहे. तर तुम्हाला किंमत दिलेली नाही, त्याने वस्तूची संख्या दिली. तर अशा वेळेला फॉर्म्युला आपल्याला बदलावं लागेल. जेव्हा तुम्हाला कोणी किंमत देत नाही तेव्हा फॉर्म्युला बदला आयुष्यात. इकडे बघा सगळ्यांनी काय ते. तर जेव्हा इथे लिहून टाका, किंमत दिलेली नसल्यास तुम्हाला जर कोणी किंमत नाही दिली तर कमबॅक करावं लागेल ना तुम्हाला. आता मग कमबॅक कसा करायचा? फॉर्म्युला बदलायचा. फॉर्म्युला बदलायचा काय ते लिहून टाका. शेकडा नफा बरोबर वस्तूंमधील फरक भागिले विकलेल्या वस्तू, विकलेली वस्तू गुणिले 100. एकदम बेस्ट फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये तुम्हाला लोकांना ते नाही का, एखाद्या दुकानदाराने 1 किलो साखर देताना 50 ग्राम साखर कमी दिली, 1 लिटर रॉकेल देताना 150 ml कमी दिलं, तिथं पण हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल होतो. तर इथं पण ऍप्लिकेबल कसा तो बघा. आता वस्तूमधला मला फरक घ्यायचा आहे. 13 आणि 11 मधला फरक सांगा रे. लिहून दाखवू का? चला, इथं 13 वस्तूंची खरेदी किंमत 11 वस्तूंच्या विक्री किमती इतकी, बरोबर? इथल्या 13 वजा 11 भागिले विकलेल्या वस्तू किती आहेत? 13 विकल्यात का 11 विकल्यात? अरे 13 विकल्यात का 11 विकल्यात? त्याने 11 विकल्यात. तिथे भागिले 11 येणार आणि गुणिले सांगून टाका 100. झाला, विषय संपलायचा. 13 मधून 11 गेले की त्याला सांगायचं 2, आणि 2 भागिले 11 गुणिले 100, बाकी 100 गुणिले 2 200. त्याला डिवाइड बाय 11 केलं, आन्सर आपलं येतंय. 11 डिवाइड करा त्याला. 11 1 11, 20 मधून 11 गेले, 9 राहिले 90, 11 8 88, किती बाकी राहिली? 2. 18.211. ऑप्शन नंबर सांगा. ऑप्शन नंबर काय येतोय? 2. पाणी. हा पाणी.